लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी आमंत्रण, तर एनडीएच्या सर्व खासदारांची बैठकही होणार। एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार। बैठकीमध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीसाठी दाखल। एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित। एनडीएच्या बैठकीनंतर आज भाजप खासदारांची भाजप मुख्यालयामध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीच्या निकालावरती आढावा घेण्यासाठी बैठक। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू देखील आपले खासदार आज दिल्लीमध्ये घेऊन येणार। नरेंद्र मोदींसोबत एनडीएचे नेते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये जात सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता। 8 किंवा 9 जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता। या सोहळ्यासाठी भूतानचे राजा, श्रीलंकेचे राष्ट्रपती यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवल्याची माहिती। राष्ट्रपती भवनाच्या फोर्ट कोर्टमध्ये मोदींच्या शपथविधी समारंभाची तयारी सुरू। प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणी महासंचालक कांचन प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी केली तयारीची पाहणी। महायुतीमधील घटक पक्षांची आज मुंबईमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीमधील निकालावरती विचार विनिमय करण्याच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। 5 जून पासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू। 3 दिवसीय बैठकीनंतर आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो रेट संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता। काँग्रेसचे सर्व खासदार आज संध्याकाळी दिल्लीमध्ये येणार, तर नाना पटोले राहुल गांधी यांची भेट घेणार। काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीची 8 जून रोजी बैठक। बैठकीला सर्व कार्यसमितीचे सदस्य उपस्थित राहणार। आज मुंबईमधील काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कार्यालयामध्ये राज्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक। बैठकीसाठी अपक्ष खासदार विशाल पाटील यांनाही निमंत्रण, तर विशाल पाटील आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आम्ही कमी पडलो, पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांचं वक्तव्य। पराभव झाला तरी अजितदादांची साथ सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आमदारांची ग्वाही। काही लोकांकडून आमदार संपर्कात असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत। सुनील तटकरे यांची शरद पवार यांच्या गटावरती टीका, तर राष्ट्रवादीमधील आमदार एकसंध असल्याची तटकरेंची माहिती। नव्या मंत्रिमंडळामध्ये नितीश कुमार यांना 3, चिराग पासवान आणि जितनराम मांझी यांच्या पक्षाला 1, तर चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाला 4 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार। शिवसेनेला 1 कॅबिनेट, 1 राज्यमंत्रीपद, तर राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद मिळणार। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती नवी जबाबदारी। संसदेमध्ये शिवसेनेचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावरती खासदारांचं एकमत। देवेंद्र फडणवीस आपल्या निर्णयावरती ठाम, पक्षामध्ये राजीनामा देण्याची पद्धत नसल्यानं वरिष्ठांना विनंती करणार, तर प्रदेश अध्यक्ष बदलणार नसल्याची माहिती। नागपूरमध्ये संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक। सुमारे 1.5 तास झाली चर्चा। देवेंद्र फडणवीसांसोबत आमचं शत्रुत्व नाही, आम्ही त्यांना कधी विरोध केला नाही, ते ज्या ज्या वेळेस चुकले त्या त्या वेळेसच आम्ही त्यांना बोललो। मनोज जरांगे यांची फडणवीसांवरती प्रतिक्रिया। राजकारणाशी काही संबंध नाही, आमच्या मतांची ताकद लोकसभेमध्ये दाखवून दिली, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे सगळ्यात जास्त खासदार, 48 पैकी 26 मराठा खासदार, 9 खासदार ओबीसी समाजातील, 6 खासदार अनुसूचित जातीचे, 4 अनुसूचित जमातीचे, तर 3 खासदार खुल्या प्रवर्गाचे। भाजपच्या वतीनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे रिंगणामध्ये आज कोकण भवनमध्ये भरणार अर्ज। मुंबई शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नलावडे कोकण भवनमध्ये अर्ज भरणार। राज्यातील 2 मंत्री उपस्थित राहणार। मुंबई शिक्षक मतदारसंघामधून अज्ञान शेंडगे
यांना शिवसेनेची उमेदवारी, शेंडगेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि खासदार डेरेक ओब्रायन उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये 1.5 तास चर्चा। इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापनेसंदर्भात भेट महत्त्वाची असल्याची माहिती। तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीला ही भेट सदिच्छा भेट असल्याची खासदार संजय राऊत यांची माहिती। पारनेरमध्ये खासदार निलेश लंकेंचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना 6 ते 7 जणांकडून मारहाण, आरोपींकडून वाहनांची तोडफोड। पारनेर येथील हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या राहुल झावरे यांची खासदार निलेश लंके यांनी घेतली भेट। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण, कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे, लंकेंची मागणी। निलेश लंके यांचे समर्थक झावरे यांच्यावरती पारनेर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला। गृह खात्याने या घटनेची तातडीने दखल घ्यावी, सुप्रिया सुळे यांची एक्सवरती पोस्ट। लंके समर्थक राहुल झावरे यांना सुजय विखेंचे कट्टर समर्थक विजय ओटी यांच्याकडून मारहाण, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा आरोप। तुमचा पराभव झाला तरी तो पचवता आला पाहिजे, पारनेरमधल्या राड्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची सुजय विखेंवरती टीका। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरती आरोप करण्याच्या ऐवजी आपली कामं जनतेपर्यंत न्यायला हवी, माजी मंत्री प्रवीण पोटे यांचं नाव न घेता राणा दाम्पत्यांना दिला टोला। पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मला बहीण म्हणून मतदान करणार असल्याचं सांगितलं, त्याच दिवशी विजय निश्चित झाला। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी आले। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर कीर्तीकर निकालाला न्यायालयामध्ये आव्हान देणार। ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, मातोश्रीवरती घेतली भेट। ठाकरे गटाचे नेते आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा नाराज, वर्षभरापासून भेटीची वेळ मागूनही ठाकरेंनी भेट दिली नाही। लोकसभेमध्ये तिकीट नाकारल्यानंतर कोणतीही चर्चा केली नाही, मुंदडा पक्ष सोडण्याच्या तयारी। हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट। यावेळी ठाकरेंकडून आष्टीकरांचं अभिनंदन। संगमनेर शहरासह इतर ठिकाणी पावसाची हजेरी। संगमनेरच्या राजापूर शिवारामध्ये जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलं। नगरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, हवेमध्ये गारवा, नागरिकांना दिलासा। यवतमाळच्या वडगाव जंगल परिसरामध्ये वादळी पाऊस, वादळामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीवरील छप्पर उडालं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण आणि त्यानिमित्तानं इंग्लंडमध्येही महाराजांचा पालखी सोहळा पार पडला। मिल्टन कीन्समधील कला संस्कृती UK या ग्रुपच्या तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे विमानतळावरती कस्टम विभागाकडून 78 लाख रुपये किमतीचं सोनं जप्त। दुबईवरून पुण्यामध्ये आलेल्या प्रवाशाकडून 24 कॅरेट 1088 ग्रॅम सोनं जप्त। आरोपी विमानाच्या सीट खाली लपून करत होता सोन्याची तस्करी, आरोपीला बेड्या। लोकसभा निवडणुकीमधील विजयानंतर ठाकरे गटाकडून धाराशिवमध्ये बॅनरबाजी। ठाकरेंचे निष्ठावंत आमदार कैलास पाटील यांचा किंग मेकर म्हणून उल्लेख। संजय राठोड, मदन येरावार यांचा सर्व्हे करून विधानसभेला उमेदवारी द्यावी, माजी खासदार भावना गवळी यांची मागणी। मुंबईमध्ये झालेल्या पॉवर लिफ्टिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कादंबरी राऊतला सुवर्णपदक। स्कॉट या प्रकारामध्ये 197.5 किलो वजन उचलून नॅशनल रेकॉर्ड। पुण्यामध्ये गोविंदगिरी महाराजांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गोविंदगिरी महाराजांना पुरस्कार प्रदान। मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत, हे कुठेतरी थांबायला हवं। डॉक्टर सुभाष भामरे यांची निकालानंतर प्रतिक्रिया। भिवंडीमध्ये केमिकल गोदामाला भीषण आग। दापोडीमधील रितेश कॉम्प्लेक्समधली घटना। आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश। वाशिम जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांना 6 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक। वाशिम आणि अकोला लाचलुचपत विभागाची कारवाई।
नकली दागिने गहाण ठेवून फायनान्स कंपनीची फसवणूक. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून गुन्हेगाराला रंगेहात पकडत पोलिसांच्या हवाली करून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. वाशिमच्या कारंजामध्ये गजानन महाराजांच्या चरणी 2.25 क्विंटल आंब्याची आरास. भक्तांनी चढवलेला आंबा प्रसाद स्वरूपामध्ये वाटण्यात येणार. पंकजा मुंडेंचा पुढील आठवड्यामध्ये आभार दौरा. सर्व तालुक्यांमध्ये जाऊन घेणार मतदारांची भेट. निवडणुकीमध्ये अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे मानले आभार. पंकजा मुंडेंबद्दल फेसबुकवरती आक्षेपार्ह पोस्ट. परळी शहर पोलिसांनी गणेशपार भागातील एका तरुणाला केली अटक. गणेश हरिभाऊ सावंत असं अटक केलेल्या तरुणाचं नाव. ठाण्यातल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या विवियाना मॉलच्या समोर अपघात. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका ट्रक पाठीमागून 4 वाहनं धडकली. डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनीमधील स्फोटामध्ये मृतांचा आकडा 12 वरून 19 वर. बेपत्ता असलेल्या 9 जणांपैकी 7 जणांची ओळख पटली. मुंबईच्या मालाड पश्चिम परिसरामध्ये लिबर्टी गार्डनच्या जवळ होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू. जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार. पोलिसांकडून तपास सुरू. कल्याणच्या कोळशेवाडी भागामध्ये गुंडांची दहशत. विठ्ठलवाडी भागामध्ये अनेक गाड्यांवरती दगडफेक. या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 2 जणांना अटक. दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनाच्या बाहेर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या विजयी खासदारांचं अभिनंदन करणारे 2 स्वतंत्र बॅनर. नवनिर्वाचित खासदार महाराष्ट्र सदनामध्ये येणार, त्या पार्श्वभूमीवरती लावण्यात आले बॅनर. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडून क्षेत्र वगळता आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून आचारसंहिता संपुष्टात आल्याचं भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट. 27 जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला सीआयएसएफच्या महिला जवानानं लगावली कांचनामध्ये. चंदीगड विमानतळावरची घटना. मारहाणीनंतर कंगनाचं स्पष्टीकरण. कंगनानं शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मारहाण झाल्याची माहिती. अभिनेत्री कंगना रनौत संदर्भात चंदीगड विमानतळावरती घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आरोपांची पुष्टी झाल्यास तात्काळ निलंबन करून कठोर कारवाई केली जाईल. या संदर्भात सीआयएसएफच्या महासंचालकांना पत्र पाठवण्यात आलं असल्याची राष्ट्रीय महिला आयोगाची माहिती. कर्नाटकमध्ये हमारे 12 या चित्रपटावरती बंदी. काही मुस्लिम संघटनांकडून बंदीची मागणी केल्यानंतर चित्रपटावरती बंदी. पुढील आदेश येईपर्यंत चित्रपटावरती बंदी राहणार. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षेसंदर्भात काही ठिकाणी गैरप्रकार घडल्याचा विद्यार्थ्यांकडून आरोप. जिथे गैरप्रकार घडला तिथे संबंधितांच्या विरोधात तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून स्पष्टीकरण. खंडाळा तालुक्यामधील वाघोशी गावचा दिलीप आप्पा धायगुडे यानं सायकलवरून गाठलं केदारनाथ. 27 दिवसांमध्ये केला 1950 किलोमीटरचा प्रवास. T20 विश्वचषकामध्ये अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव. अमेरिकेकडून पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभव करत रचला इतिहास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.